नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, उषाताई तनपुरे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब मोरे यांनी नगराध्यक्ष पदभार स्वीकारला. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, उषाताई तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, हर्ष तनपुरे यांच्या उपस्थितीत आज दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी नवनिर्मित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी राहुरी नगरपालिका कार्यालयाच्या पायरीवर नतमस्तक होऊन व श्रीफळ अर्पण करून नगराध्यक्ष पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. आठवडी बाजारात आलेल्या शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची करपट्टी आकारायची नाही, हा शब्द आम्ही सांगत्या सभेत दिला. त्याची अंमलबजावणी पहिल्याच मीटिंगमध्ये करावी. यावेळी माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे म्हणाले की निवडणूक प्रचार काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे सर्वतोपरी प्रयत्न करतील. मुलीच्या जन्माचे दाखले मोफत दिले जातील. 2 मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांना नगरपालिकेच्या वतीनं 11,000 रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येईल. अनधिकृत फलकामुळे शहरात होणारे विद्रुपीकरण थांबवण्यात येईल. 1 तारखेनंतर नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही फलक लावता येणार नाही. त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत. नागरिकांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध करून देणे तसेच कचरा संकलन गाडी नियमितपणे येईल याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन देऊन शहराच्या विकासासाठी विरोधी पक्षातील नगरसेवक ही सहकार्य करतील, असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला. पदभार स्वीकारताना नवनिर्मित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे म्हणाले की राजकारण बाजूला ठेवत राहुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी व माझे सहकारी नगरसेवक एक दिलाने काम करणार आहोत. सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे हेच आमचे उद्दिष्ट राहील. प्रशासकाच्या काळात प्रलंबित राहिलेले सर्वच प्रश्न मार्गी लावण्यात येतील. यावेळी नवनिर्मित नगरसेवक उषाताई तनपुरे, हर्ष तनपुरे, सागर तनपुरे, गजानन सातभाई, प्रतीक तनपुरे, प्रतीप भुजाडी, प्रशांत डवले, सोन्याबापू जगधने, अविनाश मस्के, केतन पोपळघट, बबन गुलदगड, स्मिता भारत भुजडी, वृषाली नंदू तनपुरे, प्रियंका रवींद्र आहेर, संगीता शहाजी जाधव, लता बाळासाहेब जगधने, आसमा आरिफ शेख आदींची मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी सत्कार करून स्वागत केलं. प्रसंगी रावसाहेब चाचा तनपुरे, विजय डवले, आसाराम शेजूळ, भारत भुजडी, निलेश जगधने, नंदू तनपुरे, सूर्यकांत भुजाडे, ज्ञानेश्वर जगधने, प्रकाश भुजाडे, दशरथ पोपळगट, इस्माईल सय्यद, मच्छिंद्र गुलदगड, जीवन गुलदगड, बाळासाहेब गिरमे, दादू साळवे, आरिफ शेख, तात्या काशीद, किरण साळवे, संजय साळवे, वसंत पवार आदी विद्यामंदिर शाळेतील अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला व विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे मनापासून आभार. आणि आजपासून आम्ही पदभार स्वीकारल्यानंतर जनतेच्या विश्वासास आम्ही सर्वजण पात्र राहू. जवळपास साधारणपणे 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राहुरी नगर परिषदेची निवडणूक पार पडली. नवीन बॉडी 2021ला अस्तित्वात यायला पाहिजे होते, नवीन सदस्य नगराध्यक्ष, पण यानं त्या कारणानं निवडणुका होऊ शकल्या नाही. आणि 4 वर्ष जनतेचे प्रतिनिधी या सभागृहामध्ये
जनतेची बाजू मांडू शकत नव्हते आणि कुठंतरी खऱ्या अर्थानं शहराच्या समस्या ज्या सभागृहामध्ये त्याच्यावरती योग्य ती चर्चा होऊन ज्या निपटारा व्हायला पाहिजे होत्या, ती प्रक्रिया 4 वर्ष निवडणूक न झाल्यामुळे थांबली होती. आणि आज लोकशाही मार्गानं या नगर परिषदेचे नगरसेवक निवडून आले, नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडून येऊन आज खऱ्या अर्थानं कारभाराला सुरुवात करत आहेत. मी भाऊसाहेब मोरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या दिवसापासून नगरपालिकेचा कारभार हा पुन्हा एकदा लोकांनी निवडलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत चालणार आहे आणि खऱ्या अर्थानं या राहुरी शहराचे प्रश्न, सर्वसामान्य माणसांचे प्रश्न हे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सुटण्यामध्ये च्या प्रक्रियेला आजपासून पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. विकास आघाडीचे 17 असतील, समोरचेही काय असतील, सर्व निवडणूक झाली. लोकशाहीची ती एक प्रक्रिया होती, पण पुढं 5 वर्ष मला खात्री आहे की विरोधक देखील चांगल्या कामाला या ठिकाणी सहकार्य करतील आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये 5 वर्ष या शहरातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या सभागृहामध्ये गेली कित्येक वर्ष होत आहे. तसंच पुढं अव्याहतपणे चालू राहील ही मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो. मोरे सरांचं या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्याबद्दल त्यांचंही कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो. सर्वच नगरसेवकांचं, नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन करतो. पुढची 5 वर्ष तुम्हाला आता या सभागृहामध्ये कामकाज करण्याची मोठी संधी मिळालेली आहे. या संधीचं आपण सोनं कराल आणि चांगलं कामकाज या जिल्ह्यामध्ये पथदर्शी ठरेल असं कामकाज राहुरी नगरपालिकेतून होईल अशी आपल्या सर्वांकडून या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. प्रशासनाला देखील निवडून आलेले नगरसेवक आणि पालिकेचं प्रशासन यांनी देखील दोघांनी एकत्र दोघांमध्ये सुसंवाद ठेवून हे कामकाज करावं अशी प्रशासनाला देखील विनंती आहे. निश्चितपणे आजपर्यंत नगरपालिकेचं सर्व प्रशासन हे आतापर्यंतचा अनुभव अत्यंत चांगला आहे. सर्वांना विश्वासात घेऊन निवडून आलेले प्रतिनिधी आणि प्रशासन हे दोघांच्या मध्ये सुसंवाद आतापर्यंत होता, असाच पुढे राहील आणि दोघांच्याही माध्यमातून विकासाचा गाडा पुढे जाईल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही काही आश्वासनं राहुरी शहरातल्या जनतेला दिली होती. मागच्या निवडणुकीत देखील दिली, त्या बऱ्यापैकी पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. याही निवडणुकीमध्ये काही आश्वासनं आम्ही राहुरी शहरवासियांना दिली होती. निश्चितपणे रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देऊ असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं. इथं शिवसाहेब देखील आहेत. काही रस्त्यांचे टेंडर हे गेले कित्येक महिने खरं रखडलेले आहेत. माझी आपल्याला या ठिकाणी सूचना असेल की जे आता काही रखडलेले टेंडर्स आहेत ते तात्काळ त्याचं फायनान्शियल ओपनिंग करून जी काय कमीत कमी मुदत आहे त्याच्यामध्ये ती सगळं प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून ठेकेदारांना कार्यारंभ आदेश लवकरात लवकर देऊन पुढच्या 15 दिवसामध्ये जे टेंडर वाचून राहिलेले रस्ते होते त्याची तात्काळ कामाला सुरुवात करावी. कोणी का ठेकेदार असेल, आम्हाला काय घेणं देणं नाही. ज्याचं कुणाचं लोएस्ट आलं असेल त्याला देऊन त्या रस्त्यांच्या कामाला तातडीनं सुरुवात करावी. आणि नगर परिषदेचे इंजिनियरना देखील आमच्या सर्वांच्या सूचना असणार आहेत की पैसे सरकारकडनं, एक तर सध्याचं सरकारची सगळी परिस्थिती बघता आमच्या सगळ्या बहिणी इथं बसलेल्या आहेत, सध्याची सरकारची परिस्थिती इथं बघता सरकारकडेच मुळात पैशाची खूप तुटवडा आहे आणि तो खेचून आणणं हे आणखीन दुरापास्त आहे. त्यामुळे जे आलेले पैसे आहेत त्याचा विनियोग हा अत्यंत योग्य पद्धतीने होऊन चांगल्या दर्जाची रस्त्याची कामं ही झाली पाहिजेत अशी या सर्वांच्या वतीनं नगर परिषदेच्या इंजिनियरना त्या ठिकाणी सूचना आम्ही करतो. शिवसाहेब नगरपालिकेचे इंजिनियर हे ठराविक त्यांच्या कामकाजाच्या वेळी तिथे बसतील, पण मात्र प्रत्येक साईटवरती आपले इंजिनियर असतील, ते अजून पण मला वाटतं कॉन्ट्रॅक्टचे इंजिनियर असतील, हे सातत्यानं साईटवरती जाऊन त्यांनी लक्ष त्यांच्या कामावरती ठेवलं पाहिजे आणि दर्जेदार रस्त्यांची कामं होतील हे आपण सर्वजण, तुम्ही आणि प्रशासन मिळून याच्यावरती निश्चितपणे देखरेख ठेवाल अशी देखील या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. एक
स्त्री जन्माचं स्वागत व्हावं, ज्या वाढता मुलींच्या संख्येचा जो घटता दर आहे, मुलींच्या जन्मदर, त्याच्यामध्ये देखील आमच्या डोक्यात असं आहे की स्त्री जन्माचा जर दाखला असेल, स्त्री जन्म झाला त्याचा दाखला हा मोफत त्या ठिकाणी देण्याचा आमचा त्या ठिकाणी मनोदय आहे. आणि जे फक्त दोनच मुलींच्या याच्यानंतर जे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करतील त्यांना मोरे सर आपल्या वतीनं नगरपालिका सुमारे 11,000 रुपये देऊन त्यांचं कौतुक करतील. जेणेकरून स्त्री जन्माला प्रोत्साहन देणं आणि वाढत्या लोकसंख्येवर आळा घालणं यासाठी या बाबी आमचे हे सगळे ही बॉडी त्या ठिकाणी काम करेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर बऱ्याच व्यापाऱ्यांशी कालपासून गेल्या 2-4 दिवसापासून संवाद होतोय. व्यापाऱ्यांचं मत आलंय की आता खूप सारे फ्लेक्स बोर्ड शहरामध्ये लागले आहेत. काल तर मला दुकानदार म्हणत होते की एवढे बोर्ड लागलेत की आमची दुकानं दिसत झाली. त्यामुळं याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करणार आहोत. आपले सर्व फ्लेक्स बोर्ड आज आपण त्या ठिकाणी उतरून घेऊयात आणि यापुढे नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कुठलाही फ्लेक्स बोर्ड व्यवसाय लागणार नाही. विद्रुपीकरण रोखण्याकरता त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करतोय. 1 तारखेपर्यंत आपण मुदत द्यावी. 1 तारखेनंतर मात्र कुठलाही फ्लेक्स बोर्ड लागणार नाही. फक्त काही ठराविक ठिकाणी तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये नंतर 1-2-3 ठिकाणी आयडेंटिफाय करा की जिथं काही समजा दुःखाचे काही विषय असतील त्यासाठी काही 2-3 जागा आयडेंटिफाय करून तिथंच फक्त बोर्ड लागतील असा निर्णय आपण सभेमध्ये घेऊन सभेमध्ये निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होईल. पण तोपर्यंत मात्र आता खूप लोकांचं म्हणणं आहे की आता खूप जिकडं तिकडं बघावं, आता मलाच माझे फोटो बघून म्हणजे त्यामुळे आता आमचेच बोर्ड आधी त्या ठिकाणी काढू. पण 1 तारखेनंतर मात्र मुख्याधिकाऱ्यांना माझी सूचना आहे की या शहरामध्ये विना परवानगी कुठले फ्लेक्स बोर्ड लागू नये. ज्यांना नगरपालिका ठराव करेल नंतर जे 2-3 ठिकाणी आयडेंटिफाय करू त्या ठिकाणी नगरपालिकेच्या परवानगीनं फ्लेक्स बोर्ड लावावेत हे देखील या निमित्तानं सांगण्यात येईल. त्याचबरोबर मी सांगता सभेत देखील सांगितलं होतं या तालुक्यातला कुठलाही शेतकरी जर त्याचा माल आठवडे बाजारामध्ये विकत असेल तर त्याला आठवडे बाजाराची पट्टी लागणार नाही असं आम्ही सांगता सभेत सांगितलं होतं. अंमलबजावणी पहिल्याच मीटिंगमध्ये आपण कराल ही देखील आपल्या सर्वांच्या वतीनं इथं नागरिकांना सांगू इच्छितो. अजून बरेच विषय आहेत परंतु निश्चितपणे पुढं जसं जाऊ तशा मीटिंगमध्ये लोकांच्या मागण्याचे विषय तर आपण करूयाच, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये लोकांना लागणाऱ्या ज्या दैनंदिन जीवनातल्या ज्या सुविधा असतील, घंटागाडीचं नियोजन देखील जरा गेल्या 2-3 वर्षापासून थोडं जरा मला त्रुटी त्याच्यामध्ये आढळायला लागलेल्या आहेत. तर निश्चितपणे नवीन बॉडी याच्यावरती बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक घरोघरी घंटागाडी जात असताना ही चांगल्या सुस्थितीतली गाडी असेल, त्याचा आवाज माईक कधी कधी बंद असतो, काय असतो, माणूस त्याच्याबरोबर द्यायची व्यवस्था असते, या बारीक गोष्टी या कटाक्षानं पाळल्या जातील याची सर्व काळजी ही नवनिर्वाचित सगळी बॉडी त्या ठिकाणी घेईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या निवडणुकीमध्ये या सर्वांना या ठिकाणी कामकाज करण्याची संधी दिल्याबद्दल उपस्थित सर्व राहुरी शहरवासियांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. बरेचसे निर्णय इथं आहेत ते तुम्ही सर्वजण मीटिंगमध्ये घ्या. सगळेच इथं मी आता सांगू शकत नाही, परंतु बरेचसे अजून भरपूर त्या ठिकाणी येतील. तिथं सुरुवात आहे. हे निश्चितपणे आपण लोकांच्या याचे निर्णय घेताल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आज हा पदग्रहण समारंभ झालेला आहे. आता सर म्हणून हाक मारत होता, अध्यक्ष म्हणून तुम्हाला हाक मारायला त्यामुळं नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमचं मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. आजची आता ही सुरुवात झालेली आहे. पुढची 5 वर्ष राहुरी शहरवासियांच्या खूप अपेक्षा तुमच्याकडे आहेत. खूप अटीतटीची निवडणुकीमध्ये शहरवासियांनी आपल्याला कौल दिलेला आहे. याचा विश्वास आपण सार्थ ठरवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या सर्वांच्या वतीनं राहुरी शहरवासियांना देखील सांगू इच्छितो की चांगलं काम
आपल्या विश्वासाला पात्र करण्याचं काम आमचे हे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष करतील असं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर अध्यक्ष महोदय आणि सर्व सदस्य हे त्यांच्या निर्वाचित दालनामध्ये प्रत्यक्ष पदभार घेण्यासाठी जातील आणि सर्व मान्यवर आणि नागरिकांसाठी या ठिकाणी नगर परिषदेमार्फत अल्प उपहाराची व्यवस्था केलेली आहे. तर सर्व या ठिकाणी अल्प उपहार घेतील. अध्यक्ष बोलतील ना दादा. राहुरी प्रतिनिधी उमेश बाचकर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.